नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करत आहोत दिवाळीच्या फराळाचा चिवडा. तर हा चिवडा अगदी छान मस्त क्रिस्पी होणारा चिवडा आहे. 2 महिने जरी आपला शिल्लक राहिला तरी एकदम मस्त क्रिस्पी राहतो आणि त्याची टेस्टही अगदी उत्तम राहते. अजिबात टेस्टमध्ये फरक पडत नाही. तर असा हा क्रिस्पी चिवडा आज आपण बनवणार आहोत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण घेतलेले आहेत एक अर्धा किलो पोहे, 1 प्लेट भरून खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. 1 वाटीभर आपण भाजकी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजेच फुटाणा डाळ घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे 1 प्लेटभर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी भरून आपण काजूचे अर्धे अर्धे भाग करून घेतलेले आहेत. तर मंडळी, हे पोहे जे आहेत ते आपले नेहमीच्या वापरातले आहेत. जे आपण नाश्त्याला करतो तेच पोहे इथे आपण वापरलेले आहेत. तर मंडळी, इथे काय करायचं आहे, आपण कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की इथे आपण चाळणीमध्ये हे सगळं साहित्य असं तळून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत एकदम मस्त असं. तर इथे मी प्रथम काजू तळून घेतलेले आहेत. तर असं चाळणीमध्ये घेतलं की आपल्याला पटकन काढता येतं. तर इथे आपण सर्व साहित्य तळून घेणार आहोत. त्याचबरोबर आपलं काजू छान मस्त लाल फ्राय करून घेतल्यानंतर आपण खोबऱ्याचे काप घातलेले आहेत. तर काजू साधारण मी 60-70 ग्रॅम घेतलेले होते. खोबरं 100 ग्रॅम असेल आणि डाळसुद्धा 100 ग्रॅम असेल. तर या सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. ज्या प्रमाणात तुम्हाला चिवड्यामध्ये आवडतं त्या प्रमाणात इथे तुम्ही चिवड्यामध्ये याचा वापर करू शकता. आता कोण कोण डाळ घालत नाही, कोणी शेव घालत नाही, असं प्रत्येकाची एक वेगवेगळी आपली आवड असते. तर आपापल्या आवडीप्रमाणे इथे आपण घालून घ्यायचं आहे. तर मी सर्व साहित्य चिवड्यामध्ये घालते. तर आपल्या काजू आणि खोबरं तळून झाल्यानंतर लगेच आपण शेंगदाणेसुद्धा छान मस्त लाल असे तळून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण इथे तळून घेऊया ही डाळ. ही जी भाजकी चणा डाळ आहे तीसुद्धा आपण इथे तळून घेणार आहोत. छान अशी लाल होईस्तोपर्यंत हे फ्राय करून घ्यायची आहे. म्हणजे ही डाळसुद्धा अगदी छान क्रिस्पी लागते आणि अगदी शेवटपर्यंत एकदम छान राहतो आपला चिवडा. तर डाळ कच्ची असेल तर चिवडा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे आपण डाळ पण तळून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे आपलं तेल एकदम छान कडकडीत गरम आहे आणि या कडकडीत तेलामध्येच आपण इथे जे पोहे आहेत ते घालून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये आणि तळून घ्यायचे आहेत. तर पोहेला अजिबात थंड तेलामध्ये तळू नका. थोडं जरी थंड तेल झालं तर पोहे खूप तेल शोषून घेईल आणि पचपचित होतील. चिवडासुद्धा अगदी खूप तेलकट होईल आणि एकदम असं चिवट होईल. त्यामुळे काय करायचं आहे, जेव्हा आपण पोहे तळतो तेव्हा तेल अगदी कडकडीतच गरम ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहेत. म्हणजे पोहे असे छान लगेचच फुलले जातात, अगदी 2 मिनटातच फुलले जातात आणि आपण असे हे पोहे नितळून काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण सर्व साहित्य अगोदर तळून घेतलं आणि त्यानंतर इथे लास्टला आपण पोहे तळून घेतलेले आहेत. म्हणजे पोह्यांना छान कडकडीत असं तेल भेटलं. तर पोहे तळून घेतल्यानंतर मी इथे शेवसुद्धा तळून घेतलेली आहे. तर शेवचं पीठ मी मळून ठेवलेलं होतं, त्यामुळे लगेचच शेव तळून घेतली. त्याचबरोबर इथे आता आपण चिवड्याची तयारी करून घेतलेली आहे. तर इथे 1 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडीशी पिठी साखर, हे सगळं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे. तर आता आपण चिवड्याला फोडणी घालून घेऊया. अगोदर सर्व साहित्य आपण तळून घेतल्यामुळं इथे आपण चिवड्याला फोडणी घालताना अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला चिवड्याला फोडणी घालून घ्यायची आहे. तर इथे आपण फोडणीमध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालत आहोत. तर छान आपण तेल कडकडीत गरम झालं की लगेचच त्यामध्ये अशी फोडणी घालून घ्यायची आहे. कढीपत्त्यासोबत इथे आपण मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. तर मी 10 ते 12 मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त तिखट असं करू शकता, कारण आपण लाल तिखटसुद्धा इथे वापरणार आहोत आणि हिरवी मिरचीसुद्धा. तर त्याच अंदाजाने आपण थोडं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे.
त्याचबरोबर इथे या तेलामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. तर आपली ही कोथिंबीर ओली असते, त्यामुळे इथे तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, म्हणजे आपला चिवडा जो आहे तो खराब होत नाही. त्याचबरोबर इथे आपण तेलामध्ये जे तिखट, धना पावडर, जिरा पावडर काढून घेतलेली होती तीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि हळदसुद्धा घालून घेतलेली आहे. तर हळद थोडीशी जास्तीची घालायची आहे. तर फोडणी आपली बारीक गॅसवरती आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला तेल गरम मोठ्या गॅसवरती आपण फोडणी घालून घ्यायची आहे. जेव्हा आपण मसाले घालतो तिखट वगैरे, तेव्हा आपण बारीक गॅसवरती ते परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपण तळलेलं सर्व साहित्य घालून घेऊया. इथे आपण सर्वात शेवटीला पोहे घालणार आहोत, कारण पोहे मिक्स करताना आपल्याला एकदम सावकाश असे मिक्स करावे लागतात, कारण पोहे एकदम क्रिस्पी असतात आणि आपण हलवतो तेव्हा पोह्यांचा चुरा होऊ शकतो. त्यामुळे सर्वात शेवटीला इथे मी पोहे ॲड केलेले आहेत. तर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंफार उलटण्याने किंवा झाऱ्याने आपण हलवून घ्यायचं. तर इथे आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. त्याचबरोबर पिठी साखरसुद्धा आपण घालून घेऊया. आता 1 टेबलस्पून एवढी पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून तिखट घातलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त तिखटचं प्रमाण करू शकता. तर आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी थोडाच वेळ आपल्याला उलटण्याने वगैरे हलवून घ्यायचं, जास्त वेळ नाही हलवायचं. आपण थोडं टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने कपड्याने धरून व्यवस्थित आपण चिवडा टॉस करून मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे जे पोहे आहेत त्याचा अजिबात चुरा होणार नाही आणि छान मिक्ससुद्धा होतील. तर अगदी अधूनमधूनच आपण हलवून घ्यायचं आहे, बाकीचा टॉस करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गरम गरम आपला हा दिवाळीचा चिवडा रेडी झालेला आहे. तर मंडळी एकदा नक्की ट्राय करा. एकदम छान उत्तम असा मस्त क्रिस्पी आणि टेस्टी असा हा चिवडा आहे. तुम्ही ट्राय केला तर तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. आणि मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.